साधन हरीचे झनी करण्याचे करू नका, जेणेकरून देवाची प्राप्ती होईल असं काहीतरी करा, म्हणजे भजन करा. लक्षात ठेवा. लगेच माणसं विचारतील मग संसार करायचा की नाही. अरे संसार करायचा, कुठल्या साधूंनी संसार सोडायला सांगितलेलं नाही. किंबहुना भारतामध्ये 99% साधू संसार आहेत. कुठेतरी रामदास स्वामी, कुठेतरी ज्ञानेश्वर महाराज, कुठेतरी योगी शुकाचार्य, बहुतेक सगळ्यांची लग्न झालेली आहेत. वारकरी संप्रदायामध्ये 5 संतांना जास्त स्थान आहे. नंबर 1 ज्ञानेश्वर महाराज, नंबर 2 नामदेवराय, नंबर 3 एकनाथ महाराज, नंबर 4 तुकाराम महाराज, नंबर 5 निळोबाराय. याला संत पंचायतन म्हणतात. या 5 जणांपैकी 4 लग्न झालेले आहेत. नामदेवरायचे लग्न झालेले आहे, तुकारामांची 2 लग्न 7 मुलं, एकनाथ महाराजचे लग्न झालेले आहे, निळोबारायांचं लग्न झालेलं आहे. फक्त लग्न कोणाचं झालं नाही ज्ञानेश्वर महाराजचं. का? त्यांना काही कोण पोरगी देत नव्हतं की काय? नाही नाही नाही. त्याचं उत्तर असं आहे, लग्नाचं वय 25 वर्ष, 22व्या वर्षी समाधी घेतली, लग्न होईलच कसं काय? ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात, असोनी संसारी झिरवे उकरी वेदशास्त्र उभारी बाया सदा. परमार्था करता संसार त्यागण्याची गरज नाही. तनाने करायचा संसार आणि मनाने करायचा परमार्थ. संपलं काम. देव भक्त तुमचं मन बघतो आणि बायको काय बघते? धन बघते, पॉकेट किती आणलं. लोकांना जन द्यायचं, तन द्यायचं, पण मन फक्त देवाला जायचं. चल मला सांगा, जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोण? सगळ्या संतांनी, श्रुतींनी, शास्त्रांनी, वेदांनी गवळणी करून दाखवले. बुवा धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी, ज्यांचे ध्यानी मनी नित्य काळ हरी, करिता कामकाज दृष्टी त्याचे वरी, बोलता चालता जीविता निरंतरी हो. त्या तनाने संसार करत होत्या पण मनाने नेहमी कृष्णाचं स्मरण. बुवा जगामध्ये टॉप मोस्ट भक्त झाल्या. यथाव्रज गोपिका नाम नारद भक्ती सूत्रामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. बुवा परमार्था करता संसार सोडण्याची गरज नाही. आता मी माझे चरित्र सांगतो. मी 1972ला 71ला मुंबईला आलो, 72ला परमनंट झालो गोदरेजमध्ये. वारकऱ्याचा मुलगा असल्यामुळे ना माझी सगळी वेळ मी परमार्थात घालवली. महाराज 8 तास ड्युटी करायची, बाकी 8 तास संसारा करता आणि बाकीचे 8 तास उरले ना श्रवण करायचं फक्त. याचं कीर्तन त्याचं कीर्तन मी ऐकून ऐकून कीर्तनकार झालेलं आहे. कवडी कवडी जोडके निर्धन हो धनवान, अक्षर अक्षर पडे मूर्ख हो सुजान. मला कंपनीमध्ये 8 तासाची ड्युटी. मी प्रोसेस प्लांट ऑपरेटर होतो गोदरेजमध्ये. मला 4 तास मिळायचे, 4 तास. त्याच्यात 2 तास मला एकदम फुल मिळणार रिकामी. माझे मित्र जे 2 तास मिळाले ना, पत्ते खेळणार किंवा झोपा काढणार. पण मी मात्र 2 तास ज्ञानेश्वरी वाचणार किंवा गाथा वाचणार. परिणाम असा झाला, माझ्या बरोबरचे जवळजवळ 60% वर गेले. आणि ते 40% आहेत ना, ते विचारतात बुवा तू टाइमपास कसा करतो? मी त्यांना सांगतो टाइमपास करण्याकरता माझ्याकडे टाइमच नाही, एवढे कार्यक्रम आहेत मला. आणि तब्येत पण मी चांगली ठेवलेली आहे. तब्येत चांगली ठेवण्याकरता 2च कारण आहेत, लक्षात ठेवा. व्यवस्थित खायचं आणि व्यवस्थित झोपायचं. डॉक्टरकडे जायची गरज नाही. युक्त आहार विहार नेमेंद्रियाशी साधना सविभाषण निद्रा भोभाषण. ज्याचा आहार चांगला आणि ज्याची झोप चांगली ना, त्याची तब्येत बिघडतच नाही. भाऊ हे साध्या गोष्टी आहेत. भाऊ तेव्हा संसाराकरता परमार्थ त्यागण्याची गरज नाही. संसार करता करता भजन तुम्हाला करता येतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, करणे ते हेच करा आणि नको ते करून नरकाला जाऊ नका. माणसं नको ते जास्त करतात. ऐका, 7 व्यसनं माणसाला ताबडतोब नरकाला नेतात. द्युतम मौसम मदिराचं वेश्या मृगयात चौर्यम परदार सेवा एता आणि 7 व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. नंबर 1 जुगार खेळतो तो नरकाला जातो. मांसाहार करतो तो नरकाला जातो. दारू पितो तो नरकाला जातो. परस्त्री गमन करतो नरकाला जातो. वेश्यागमन करतो नरकाला जातो. चोरी करतो नरकाला जातो. आणि शिकार करतो तो नरकाला जातो. आणि लवकर जर नरकाला जायचं असेल ना, तर बुवा लोकांच्या टोप्या उडवा. आणि काही एक ऐका कोड, नरका जाऊ याची चाड तरी संत निंदा गोड करा कौतुक सदा. संताची निंदा केली ताबडतोब नरक. एकाने सांगितलं मला नरकाचा अध्यक्ष व्हायचं काय करावं लागेल. ज्ञानोबा म्हणतात तो सुद्धा उपाय आहे. त्रिविधम नरकाशिदम द्वारम नाशनम आत्मना काम क्रोधस्तता लोभा तस्मात येतात पर्यंत. या काम क्रोध लोभा माझी जीवे जो होय उभा
तो निरयपूरची सभा सन्मान पावे. काम क्रोध म्हणजे भ्रष्टाचार करा, हिंसाचार करा, व्यभिचार करा आणि मेल्यानंतर डायरेक्ट तुम्ही नरकाचे अध्यक्ष हो. नरक याचे प्रकार आहे शास्त्रामध्ये 28. त्यातला एकच नरक सांगतो, कुंभपाक नरक. ज्या नरकामध्ये दुर्योधनाने बुडी दिली होती बाबा. कुंभपाक नरक म्हणजे विष्ठा आणि मूत्र याचा डोह. आणि विष्ठा आणि मूत्र स्वतःची जरी असली तरी आपल्याला केळच वाटते बाबा. आणि त्या डोहामध्ये बुडून राहणं किती घाणेरडेपण आहे, किती दुःख आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माणसाचा हा देह मिळालेला आहे, त्या दुःखामध्ये नरकामध्ये का पडता तुम्ही? करणे ते हे चिकारा नरका घोरा. का जाता नरकाला जाऊ नका, दुःख भोगू नका. तुकाराम महाराज मला नरकाला जायचं नाही, दुःख भोगायचं नाही, आम्हाला सुख पाहिजे, काय करावं लागेल? तुकाराम महाराज म्हणतात, सिद्धांत हा आहे, पापामुळे दुःख होतं आणि पुण्यामुळे सुख मिळतं. पुण्याचं फळ आहे सुख आणि पापाचं फळ आहे दुःख. एखादा माणूस समजा दवाखान्यामध्ये आजारी पडल्यानं त्याला बघून या, पण समजा आपल्या मनात आपल्या पापाची फळ भोगतोय हो. तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे. तुकाराम म्हणजे प्रमाण आहे, पण गात्यामध्ये नाही. लक्षात ठेवा, पापाचं फळ आहे दुःख. आणि एखादा माणूस श्रीमंत बंगल्यामध्ये राहतो, की गाडी वगैरे फिरवतोय, समजा मागचं काहीतरी पुण्य आहे. पुण्यामुळे सुख प्राप्त होतं आणि पापामुळे दुःख प्राप्त होतं. तुकाराम महाराज आम्हाला दुःख नको, पुण्य पाहिजे, काय करावं लागेल? तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला पुण्य करावं लागेल. पुण्य कशाशी खातात आम्हाला माहित नाही, तुम्ही सांगाल का? साधं पुण्य सांगत नाही, शुद्ध पुण्य सांगतो. अभंगाचं दुसरं चरण. जयमती नारायण, जयमती शुद्ध पुण्य एक. पुण्यामुळे सुख प्राप्त होतं. तुकाराम महाराज पुण्याचा पत्ता सांगतात,
ज्याच्यामध्ये नारायण आहे ते शुद्ध पुण्य आहे. आणि लक्षात ठेवा, आपल्याबरोबर पुण्यच येणार, बाकी आपण मिळवलेले इथंच राहणार. धन आणि पुण्य याचं आपण चिंतन केलं ना, देशामध्ये पुण्य श्रेष्ठ ठरलं जातं, काळामध्ये पुण्य श्रेष्ठ ठरलं जातं, आणि जन्मामध्ये सुद्धा पुण्य श्रेष्ठ ठरलं जातं. मला सांगा, पूर्वीची जी नाणी होती ती आता आहेत का? नाही. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी नाणी होती आता नाही. पण आता जी नाणी आहेत ते पुढे नाही राहणार बुवा. मला वाटते 2000ची नोट आता बंद झाली बुवा. 2016ला 8 नोव्हेंबरला मोदींनी बॉम्ब टाकला नोटाबंदीचा. नोटाबंदी केल्या, खडबडून माणसं सगळी घाबरली बुवा. एक आळंदीची बाई होती भिकारी, तिच्याकडे 3 लाख रुपये होती गाडी देत, आणि ती मोदीला शिवाय द्यायला लागली बुवा. आता मी पैसे कसे काय वटवणार? नोटाबंदी झाली. मला एक प्रश्न विचारायचा आहे, आळंदीतली म्हातारी भिकारी, तिच्याकडे 3 लाख, मुंबईच्या भिकारीकडे किती पैसे असतील बुवा? फक्त कल्पना करा. असं मला हे सांगायचं आहे, काळाचा विचार केला ना, पुण्यामध्ये काळ आपलं हे पुण्यश्रेष्ठ धनापेक्षा. मला वाटते देशाचा विचार केला तर पुण्यश्रेष्ठ ठरलं जातं. इथला रुपये आपला अमेरिकेत चालत नाही बुवा. अमेरिकेमध्ये काय आहेत? डॉलर. रशियामध्ये बॉम्ब्स आहेत, ते कन्वर्ट करावं लागतं बुवा. पण इथलं नामस्मरण मात्र तिथं चालू आहे. इस्कॉनवाल्यांनी आणि कृपाळजी महाराजांनी सुंदर अशी मंदिरं बांधली, सगळे ते लोक भजनाला लागले बुवा तिथं. म्हणजे पुण्याईला देशाचं प्रतिबंध नाही. आणि आपण मरणार बरोबर काय घेऊन जाणार? 7-12 काय बडी. धन मिळविले कोटी, सगळे नैर लंगोटी. लंगोटी सुद्धा आपल्या बरोबर येणार, लक्षात ठेवा सगळ्यांनी डोक्यात. मग बरोबर काय येणार? तुम्ही केलेलं पुण्यच फक्त बरोबर येणार. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तिने या विठ्ठली कृपा केली. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कसा संत चरणी पावलो. म्हणून माणसाने धनापेक्षा पुण्य मिळवले पाहिजे. हा, कोणाकडे हात पसरू लागू नाही म्हणून एवढं धन मिळवा. पोटापुरते, पोटापुरते काम तरी अगत्य तो राम तुकाराम महाराज म्हणतात. धन पाहिजे आपल्याला, अन्न वस्त्र निवारा हे सगळं धन पाहिजे. पण धन मिळवण्याकरता मध्ये आयुष्य बर्बाद करू नका. का तुम्ही मिळवलेले धन आहे ना, आणि जर पापाने मिळवलं, अन्यायाने मिळवलं, ते पाप तुमच्या बरोबर येणार. आणि तुम्ही मेल्यानंतर तुमच्या पैशावर मुलं मजा करणार, असं तुकाराम महाराज म्हणतात. 7 चवणी मरे धन, लावी पोराशी भांडण, नाही नारायण तुका म्हणीच म्हटला. अरे आमच्या मुलांची सोडून द्या, धीरूभाई अंबानीच्या मुलाची भांडणं चालू आहेत. पेपरमध्ये येतं म्हणून आपल्याला माहिती. ते पैसा मिळवा, पण अन्यायाने मिळवू नका. पुण्य मिळवा, ते जन्मोजन्मी तुमच्या उपयोगी पडणार बुवा. ही पुण्याची ताकद आहे, पॉवर. लक्षात ठेवा. पुण्याचे सुद्धा 3 प्रकार शास्त्रामध्ये आहेत. नंबर 1 सामान्य पुण्य, नंबर 2 मध्यम पुण्य, आणि नंबर 3 उत्तम पुण्य. अभ्यास केल्यानंतर तुम्हाला सगळं लक्षात येणार बुवा. संसारातील वैभव मिळणं सामान्य पुण्य, पारलौकिक वैभव मिळणं मध्यम पुण्य, आणि देवाची किंवा संतांची भेट होणं उत्तम पुण्य. हे 3 प्रकार तुमचे सगळे लक्षात येईल बुवा. एक चाणक्याने सुभाषित लिहिलेलं आहे, सामान्य माणसाला 13 गोष्टी पुण्याशिवाय प्राप्त होत नाही. ऐकून ठेवा फक्त सुभाषित. मानुष्यम वरवंश जन्मो विभो दीर्घाय आरोग्यता, सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे, विद्वत्वम स्वजनत्वम, इंद्रिय जेव सत्पात्र धानी रते, एतानी सहाने, त्रयोदश गुन्हा संसारीनं दुर्लभा. थोडं इकडे तिकडे चुकतंय, सांगतो अर्थ सांगतो म्हणजे समजेल तुम्हाला. नंबर 1 माणसाचा जन्म मिळाला समजायचं आपलं पुण्य आहे. चांगल्या कुळात, वारकरीच्या कुळात, स्वाध्यायाच्या कुळात जन्म मिळाला पुण्य आहे समजायचं. धीरूभाई अंबानीच्या घरात जन्म मिळाला श्रीमंताच्या, समजायचं पुण्य आहे. भरपूर आयुष्य मिळाले, सेंचुरी मारली, 100 वर्ष जगला, समजायचं पुण्य आहे. डॉक्टरचा उमरा कधी चढला नाही हो, आरोग्य संपदा, समजायचं पुण्य आहे. मानुष्यम वरवंश जन्मो विभो दीर्घाय आरोग्यता, सन्मित्रम, चांगले मित्र मिळणं हे पुण्याचे लक्षण आहे. चांगले मित्र म्हणजे बेरबारमध्ये नेणारे मित्र नाहीत, भजनाला आणणारे. चांगला मुलगा मिळणं पुण्याचे लक्षण आहे. चांगली बायको मिळणं, परमार्थाला पाठवणारी कीर्तनला वगैरे, पुण्याचे लक्षण आहे. परमार्थ करतो आहे माणूस, ज्ञानेश्वरी वाचतोय, वारी करतोय, पुण्याचे लक्षण आहे. मुलगा लहानपणीच कीर्तन करतोय, समजायचं पुण्य आहे. चांगले नातेवाईक मिळणं हे सुद्धा पुण्याचे लक्षण आहे बुवा.
एक माणूस मला बोलला, महाराज माझ्या व्याह्याने मला घर बांधून दिलं. असे व्याही मिळायला पाहिजे घर बांधून देण्याचे. चांगले नातेवाईक मिळणे पुण्याचे लक्षण आहे. इंद्रियावर कंट्रोल पुण्याचे लक्षण आहे. आणि चांगल्या पात्राला दान हे पुण्याचे लक्षण आहे. या 13 गोष्टींना पुण्याशिवाय प्राप्त होत नाहीत. पण तुकारामांचं वाङ्मयाच्या पुढचं आहे. तुकारामाने या 13 गोष्टींना एका चरणामध्ये आणले. तुका म्हणे पुण्य गाठी, तुका म्हणे पुण्य गाठी, तुका म्हणे पुण्य गाठी, तरीच उचिताची भेटी, तरीच उचिताची भेटी, पुण्य गाठी तरीच उचिताची भेटी. या 13 गोष्टी तुकारामाने एकाच प्रमाणात आणले. तुका सहज बोले वाणी की ते वेदांत वहे पाणी. सगळे सूत्रबद्ध आहे तुकारामांचं वाङ्मय. म्हणजे या 13 गोष्टी सामान्यपणे संसारी माणसाला दुर्लभ आहेत पण पुण्याने मिळतात. चला पुढे. मध्यम पुण्याचे 4 प्रकार गीतेमध्ये सांगितलेले आहेत. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रतिष्ठम आत्येतित सर्वम इदित्वा योगी परम स्थानम उपैति साध्यम. वेदात गण्याचे झाले अथवा यज्ञाचे शेतीचे पिकले की तपदानाचे जोडले सर्व सोनजे तया अगवा पुण्यांचा मळा भार आतोने फळा परब्रह्म निर्माणासाठी नसरे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही 4 पुण्य आहेत ना, याच्यामुळे देवाची किंवा संतांची भेट होत नाही. वरचे भोग मात्र दिव्य भोग भोगायला मिळणार. भोग वेदाध्ययन करणं हे पुण्य आहे पण शुद्ध नाही. दान करणं हे पुण्य आहे पण शुद्ध नाही. तपश्चर्या करणं हे पुण्य पण शुद्ध नाही. यज्ञ करणं हे पुण्य पण शुद्ध नाही. तर ते एकच दृष्टांत सांगतो. राजशी यज्ञ केला पांडवांनी आणि त्या यज्ञकुंडामध्ये एक सोनेरी मुंगूस लोळलं ज्याचं अर्धांग सोन्याचं होतं. आणि लोळून लोळून दमलं आणि पटकन डिक्लेअर केलं धर्मराजाचा यज्ञ बरोबर झाला नाही, सफळ झाला नाही. धर्मराजाला बातमी गेली, काय मुंगूस बोलतंय. धर्मराजाने इमर्जन्सी सभा घेतली आणि सभेचं अध्यक्षपद कोणाला दिलं? श्रीकृष्णाला. म्हणजे मुंगूस काय बोलताय, तुम्ही साक्षी आहात या यज्ञामध्ये, पत्राला उचलण्याचं काम तुम्ही केलं कृष्णा. आणि मुंगूस बोलतोय यज्ञ बरोबर झालं नाही. रोज 1 घंटा वाजवत होती बुवा आहुती पडल्यानंतर. आणि हत्तीच्या सोंडेसारखी तुपाची धार चालली होती यज्ञामध्ये, शुद्ध तूप. आणि ब्राह्मण हजारो जेवत होते आणि सोन्याच्या ताटात जेवत होते. आणि ताट जमा करायची नाहीत, झोळीत घालून घरी घेऊन जायचं. एवढं सोनं धर्मराजाकडे होतं. कधी कधी मी विनोदाने सांगतो, आता ताटाची लेवल एवढी खाली आलेली आहे. सोन्याचं ताट मी कुठे बघितलं नाही अजून, चांदीचं ताट बघितलं बाबा. श्रीमंत माणसाच्याकडे चांदीचं ताट आहे. त्याच्यानंतर आली पितळीची ताटं, इंडालियमची ताटं आली, त्याच्यानंतर स्टेनलेस स्टीलची ताटं आली. आणि आता जी ताटं आली ना थर्माकोल. जर भाजी लवकर वाढली नाही ना ताटच उघडून जातात. एवढी आपली लेवल खाली आली. धर्मराजाच्या सभेमध्ये सोन्याच्या ताटामध्ये ब्राह्मण जेवत होते, घरी घेऊन जात होते ताट. एवढा चांगला यज्ञ झाला नाही. मुंगूस काय बोलताय? कृष्णाला विचारलं, काय मुंगूस बोलताय? कृष्णाने सांगितलं, मुंगूस खरं बोलताय. म्हणजे आहे त्यावेळी तिकीट मिळत नाही म्हणून पक्ष बदल की काय तुम्ही? आमच्या पक्षात होता, दुसऱ्या पक्षातच काय केलं तुम्ही? कृष्णाने विचारलं, धर्मराजा हे यज्ञ करता कुठून जमवलं धान्य वगैरे? त्यामुळे 4 दिशेला 4 भाऊ पाठवले, युद्ध केलं, दादागिरी केली, सगळं आणलं. आणि म्हणजे दुसऱ्यांना नाराज करून सगळं आणले तुम्ही. वाघाचे भुके वधवावी गाय, याचे नाव काय पुण्य असे? वाघाला भूक लागली म्हणून गायला दान द्यायला पुण्य म्हणत नाहीत. गरिबांना लुटायचं आणि श्रीमंतांना आणखी श्रीमंत करायचं, याचं नाव पुण्य नाही. त्यामुळे मुंगूस बोलतोय ते बरोबर आहे. मुंगसाला विचारलं, म्हणजे तुझं अर्धांग सोन्याचं कुठं झालं? त्या मुंगसाने सांगितलं, कणाद नावाचे एक ऋषी होऊन गेले. कणाद म्हणजे कण 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 जमा करून भाकरी करून खाणारे.
चौघे होते कुटुंबामध्ये, कणाद, त्यांची पत्नी, मुलगा आणि सून. एकदा दुष्काळ पडला, काहीच मिळालं, धान्य मिळालं नाही. 2 महिन्यांनी थोडंसं धान्य मिळालं आणि चौघांकरता 4 भाकरी केल्या, मिठाबरोबर खाणार एवढे अतिथी हजर. अतिथी देवो भव. त्या अतिथीला विचारलं, म्हणजे किती दिवस तुम्ही उपाशी आहात? म्हणजे 2 महिने. मी 6 महिने उपास आहे. त्यांना द्यायला अरे अरे, आणि 6 महिने उपाशी. लगेच त्याने आपली भाकरी दिली त्याला, कणादानी. म्हणजे कोपऱ्यात जाऊन बसली. बायकोनी भाकरी दिली, म्हणजे 50% पोट भरलं. मुलांनी भाकरी दिली, म्हणजे 75% पोट भरलं. आणि सुनीने सुद्धा भाकरी दिली, ढेकर दिला, 100% पोट भरलं. ते होते इंद्र, प्रकट झाले. म्हणजे तुमची परीक्षा पाहण्याकरता मी आलो होतो. माझ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला, विमान बोलवलं, म्हणजे डायरेक्ट आता स्वर्ग तुम्हाला. अर्थात ते विमानात बसणार, पण ज्या ठिकाणी हे अतिथी जेवले होते आणि ते उष्ट पडलं होतं, त्या उष्ट्यामध्ये हे मुंगूस लोळलं आणि त्याचा अर्धांग सोन्याचं झालं. तेव्हा कणात चालले स्वर्गाला. अहो म्हणजे माझा अर्धांग कुठं सोन्याचं होईल? त्यांनी सांगितलं, माझ्यासारखा कोण शुद्ध यज्ञ करील, त्या यज्ञ कुंडात लोळलास ना, तुझा अर्धांग सोन्याचं होईल. तुमची ऍडव्हर्टाईज बघून युट्यूबवर वगैरे केवढा मोठा सप्ताह, 1.5 कोटीचा मंडपच होता तुमचा. नाव ऐकून मी आलो, पण मी नाराज झालो का तुमचा यज्ञ यशस्वी झाला नाही, माझा अर्धांग सोन्याचं झालं नाही. मुद्दा हा मला सांगायचा आहे, यज्ञ करणं हे पुण्य आहे, पण शुद्ध पुण्य नाही. मग शुद्ध पुण्य कशामध्ये आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पुण्यायसे काय राम नामा पुढे, काय ते बापुडे यज्ञात. 100 कडे अभंगामध्ये प्रमाण आहे. जगामध्ये सगळ्यात मोठं पुण्य आहे नामस्मरण. स्वर्गा पुण्यात्मके पापे येजे, पापात्मके पापे नरका जायजे, मग माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य. ज्याच्यामुळे संतांची भेट, देवाची भेट होते ना, ते शुद्ध पुण्य आहे. आणि मला वाटतं नामस्मरण करणं सगळ्यांना शक्य आहे बुवा. झोप नाही आली, राम 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 हरी हरी असं म्हटलं म्हणायला हरकत नाही. हल्ली त्या मोबाईलने सगळ्यांना येड केलं बुवा. म्हाताऱ्या बायका सुद्धा स्टेटस बघितल्याशिवाय झोपत नाहीत. इथले सांगत नाही, सगळ्या महाराष्ट्रातले सांगतोय. सगळे जग आहे ना, त्या मोबाईलने येड करून टाकलं. काय त्या स्टेटस मध्ये आहे बुवा. नको त्याचे थोबडे बघायचे आणि आपल्या आयुष्यात बरबाद करायचं. त्याच्यापेक्षा नामस्मरण केलं ना, एवढा फायदा तुम्हाला सांगतो. किती फायदा आहे? रामदास स्वामीने 1 कोटी लिहिली आहे. ही कोटी ऐकून नामस्मरण केलं, मला अर्ध पुण्य लागेल बुवा. 1 कोटी जर तुम्ही नामस्मरण केलं, रामदास स्वामी म्हणतात आरोग्य संपदा. 2 कोटी नामस्मरण केलं ना, लक्ष्मी तुमच्या घरी येणार बुवा. कशी येणार समजणारच नाही. 3 कोटी नामस्मरण केलं ना, जगामध्ये तुमची कीर्ती होणार. युट्यूबवर किंवा टीव्हीवर जायची गरज नाही बुवा, कीर्ती होणार तुमची. 4 कोटी जर तुम्ही नामस्मरण केलं ना, हे लोकीची सगळी सुख पायाखाली लोळली घेणार, संसार संपला. रामदास स्वामी म्हणतात 5 कोटी जर तुम्ही नामस्मरण केलं ना, काम क्रोध लोक तुमच्या कंट्रोलमध्ये राहणार.
6 कोटी नामस्मरण केले ना तुम्ही, अध्यात्म ज्ञानामध्ये तुमची उन्नती होणार. 7 कोटी नामस्मरण केलं ना, अनुकूल पती पत्नी मिळणार, सुख देणारा पती, सुख देणारी पत्नी. निदान मला ते लग्न नाही झालं त्यांनी 7 कोटी नामस्मरण केलं, चांगला नवरा मिळणार, चांगली बायको मिळणार. किती? 7 कोटी. 8 कोटी जर नामस्मरण झालं ना, तुमचा ऍक्सिडेंट होणार नाही, देव तुम्हाला वाचवणार बुवा, अपघात होणार नाही. 9 कोटी नामस्मरण केलं ना, देव तुमच्या स्वप्नामध्ये येणार, तुम्हाला झलक दाखवणार, भेट देणार. 10 कोटी, 11 कोटी, 12 कोटी नामस्मरण केलं ना, संचित प्रारब्ध क्रियमान कर्म संपणार. आणि 13 कोटी जर तुम्ही नामस्मरण केलं ना, ज्याचं तुम्ही नामस्मरण तो प्रत्यक्ष भेटणार. रामदास स्वामीने 13 कोटी नामस्मरण केलं, प्रत्यक्ष रामप्रभूंनी दर्शन दिलं. रामदास स्वामी सज्जनगडला समाधीला बसले होते, रामप्रभू हजर होते. प्रभूंना सांगितले, प्रभू माझी एक विनंती आहे, कलियुगामध्ये जो 13 कोटी नामस्मरण करेल ना, त्याचं तेव्हा तुझं दर्शन झालं पाहिजे आणि सगळं पाप केलं पाहिजे. रामप्रभूने आशीर्वाद दिला, कलियुगामध्ये 13 कोटी नामस्मरण केलं, सगळं पाप जाणार आणि देवाचं दर्शन होणार. आणि 13 कोटीच्या पुढे जर नामस्मरण झालं ना, तेव्हा तुमच्या मागे पुढे उभं राहणार. मागे पुढे उभा राहे, आली आघात निवाराया. योगियांच्या ध्यानी ध्याता नातोडशी होतो आम्हापाशी मागे पुढे. नामदेवराय, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज हे 13 कोटीच्या पुढे कधीच गेले बुवा. देव त्यांच्या मागे पुढे उभा राहतो. नामाने भुक्ती मिळते, नामाने मुक्ती मिळते, नामाने भक्ती सुद्धा प्राप्त होते. भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष, चारी वेद साई शास्त्र देतात ती साक्षात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नामस्मरण हे सगळ्यात मोठं पुण्य आहे, जे देवापर्यंत तुम्हाला पोहोचवतं. देवापर्यंत पोहोचवतं नाही, तुम्हाला देवच करतं बुवा. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवात या. तुमचा देह नामामुळे दिव्य होतो. एवढी नामस्मरणामध्ये पॉवर आहे, शक्ती आहे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, करणे येते हे चिकरा नरका घोरा का जाता, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. देवाचं नाव घेतलं ना तर शुद्ध पुण्य प्राप्त होतं. आणि ज्याचं तुम्ही नामस्मरण करता ना, त्याला कधी कधी भेटलं पाहिजे बाबा. म्हणून वारकरी संप्रदायाची 5 तत्व आहेत. नंबर 1 देव, नंबर 2 संत, नंबर 3 ग्रंथ, नंबर 4 तीर्थक्षेत्र आणि नंबर 5 साधना. लक्षात ठेवा, 5 तत्वांनी जो बनतो तो संप्रदाय. वारकऱ्यांचा देव आहे विठोबा म्हणजेच राम म्हणजेच कृष्ण. संत आहेत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज वगैरे. ग्रंथ आहेत गीता भागवत. तीर्थक्षेत्र आहेत पंढरपूर आळंदी वगैरे. आणि साधना आहे नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरिक्ष. या 5 तत्वांनी जो बनला जातो संप्रदाय, ज्याचं तुम्ही नामस्मरण करताना त्याला कधीतरी भेटायला गेलं पाहिजे.
वर्षातून पंढरपूरची माळ घातल्यानंतर एक वारी केलीच पाहिजे. आणि ज्याला श्रीमंत वारकरी व्हायचं आहे ना, त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची एक वारी केली पाहिजे. पंढरीचा वारकरी कदाचित भिकारी होईल, पण ज्ञानेश्वर महाराजचा वारकरी भिकारी होणार नाही का? आणि ज्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ त्याला वारकऱ्याला भिकारी करते कसा? जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ अंग्याचे बळ रेडा बोले. तेव्हा देवाला भेटायला गेलं पाहिजे. लक्षात ठेवा, ज्याचा आपण नामस्मरण करतो. कथा येते, सुदामदेव कृष्णाचे मित्र, पण सुदामदेव झाले गरीब आणि कृष्ण झाला राजाकडे आणो राजागिरी झाला. मुलांना खायला मिळायची पंचायत झाली. एवढं दारिद्र्य, 18-20 दारिद्र्य. 18-20 म्हणजे 18 गुणिले 20, 360 दिवस दारिद्र्य. सगळ्या भविष्याकडे हात दाखवला, म्हणजे तुम्ही मरेपर्यंत दारिद्र्य राहणार. कोण? सुदामदेव. बायको दुःखी होती, म्हणजे मालक तुमचे मित्र द्वारकेचे राजे झालेत, काहीतरी मागायला जा, मुलं उपाशी मरतायत. तर त्याने सांगितलं माझी आयाची दुर्ती आहे, मी कोणाकडे हात पसरणार नाही. न मांगे मिला दूध बराबर, मांग लिया सो पाणी, छीन लिया सो खून बराबर, कबीर बोले माणी. न मागता मिळालं दुधासारखं, मागून घेतलं पाण्यासारखं, आणि हिसकावून फाडून घेतलं रक्तासारखं. मी कोणाकडे मागणार नाही. ती बायको एवढी हुशार होती, सुशीला. ती म्हटली तुम्ही जाता तिकडे सप्ताला फिरायला वगैरे, मी कीर्तनाला जाते देवळात. तिथे एक महाराज सांगत होते, नाम लेत चौगुणी गए द्वार सौगुणी, भेटत 1000 गुणी प्रतिप्रभू माने. महाराजांनी सांगितलं, जो देवाचं नाव घेतो ना 4 पट आनंद होतो देवाला. देवाच्या गावाला गेला ना देवाला 100 पट आनंद होतो, आणि गावाला जाऊन भेटलो ना देवाला 1000 पट आनंद होतो. तुम्ही तर गप्पा मारताय. हे शब्द मात्र झोंबले कोणाला? सुदामदेवाला. म्हणजे उद्या जातो देवाला रिकाम्या हाताने भेटला जायचं असतं. लक्षात ठेवा, एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे, 6 माणसांना रिकाम्या हाताने भेटले जाऊ नका. रिक्त पाणीने पश्येत राजानम देवताम गुरुम, दैवज्ञम भेषजम मित्रम, फलेन फलेन फलेम आदिशित. देवाला भेटताना रिकाम्या हाताने जाऊ नका. निदान 4 आणे तरी टाका, 8 आणे तरी टाका, 1 रुपया तरी टाका. राजाला भेटताना रिकाम्या हाताने भेटायचं नाही, गुरुला भेटताना रिकाम्या हाताने भेटायचं नाही, देवरसाला भेटताना रिकाम्या हाताने भेटायला जायचं नाही. त्याच्यानंतर मित्राला भेटायला जाताना रिकाम्यात जायचं नाही, आणि डॉक्टरला भेटायला जाताना रिकाम्यात जायचं नाही. खिसा भरूनच न्यावं लागतं. असं मला सांगितलंय. या 6 जणांना रिकाम्या हाताने भेटलं जायचं नसतं. आणि हे सगळे 6 गुण आहे ना कृष्णाकडे आहेत महाराज. कृष्ण देव आहे, कृष्ण गुरु आहे, कृष्ण राजे आहे, कृष्ण मित्र आहे, कृष्ण वैद्य आहे, आणि कृष्ण देवऋषी सुद्धा आहे. तिने 4 घरची पोहे जमा केले का? देवाला हे उपकरण सोडल्यानंतर समजलं पाहिजे यांची एवढी गरिबी आहे, एका क्वालिटीचे पोहे सुद्धा यांच्या घरी नाही. हुशार बाई. आणि सुदामदेव देवाकडे निघाले. देवाचा एक गुण आहे, लक्षात ठेवा, देवाकडे आपण 1 पाऊल टाकलं ना किंवा आपल्याकडे 60 पाऊल टाकतो. आणि जर तुम्ही काठीसारखे ताट झाला ना, देव लोखंडापेक्षा ताट होतो. जो तू धावे 1 पग, तो मैं धावू 60, जो तो करे काट, तो मैं लोहे की लाट. कृष्णाने ओळखलं आपला भक्त आपल्याकडे चाललेला आहे. योगमाया नावाची एक शक्ती असते अचट. त्याने काय केलं कृष्णाने? पायात चप्पल नाही, अंगात बळ नाही, शक्ती नाही, एका रात्रीमध्ये आणून ठेवलं. कुठे? द्वारकेजवळ. सोन्याची चकाचक द्वारका दिसली. वॉचमनने विचारलं सेवकाने, म्हणजे कोण पाहिजे तुम्हाला? ब्राह्मणजी कोण पाहिजे? म्हणजे हा तुमचा जो राजा आहे ना, तो माझा बालमित्र आहे, वर्गमित्र, क्लासमेट. म्हणजे तुमच्या पायात चप्पल नाही. वर्गमित्र कसा असू शकेल? हाकून द्यायला लागले. एका वॉचमनला दया आली. म्हणजे आपलं नाव काय? म्हणजे सुदामदेव. म्हणजे थांबा, कृष्ण परमात्मा मात्र 8 राण्यांच्या मध्ये गप्पा मारत होता, मध्ये बसला होता. रुक्मिणी माता, सत्यभामा, जांबवंती, कालिंदी, सत्या, भद्रा, लक्ष्मणा, मित्रवंता, प्रमुख राण्या. लक्ष मात्र बाहेर होतं. तो वॉचमन आला, सेवकाला म्हटले, महाराज क्षमा करा, एक ब्राह्मण आलेला आहे, डोकं फिरलेलं वाटतंय. तो असं म्हणतोय कृष्ण माझा मित्र आहे, पायात चप्पल नाही. कृष्णाने विचारलं, म्हणजे नाव काय सांगतोय? म्हणजे नाव सांगतोय सुदामदेव. सुदामदेव म्हटल्याबरोबर कृष्णाने 8ही राण्यांचा त्याग केला. धावत धावत त्याला उपरण खाली पडलं. मिठीच मारली होऊन गेटवर. ते वॉचमन बघायला, हा काय प्रकार आहे? हाताला धरलं, आतमध्ये आणलं. बायकाने सांगितलं, बऱ्याच दिवसांनी माझा मित्र आहे, पाणी घेऊन या. त्या सगळ्या 8 राण्यांनी ते गरिबीचं सोंग बघितलं. तिला वाटलं ती आणेल, तिला वाटलं ती आणेल, तिला वाटलं कोणीच पाणी आणलं नाही. आणि आपल्या भक्ताचा अपमान होतोय म्हणून
कृष्णाने परात घेतली, त्याच्यामध्ये पाय ठेवले आणि अश्रूनी पाय धुतले. देखी सुदामा की दिन दशा करुणा करके करुणामय रोए, पाणी परात को हात चुहेने नैनन के जैसे पग धोए. चकाचक आंघोळ घातली सुदामदेवाला, टर्कीच्या त्यावेळी अंग पुसलं, चांगले कपडे दिले आणि कपाळावरच हात फिरवला घाम पुसण्याकरता, गंध लावण्याकरता. कपाळावर कृष्णाचा हात लागल्याबरोबर ती कर्मरेषा उलटी झाली, ऐवजी अक्षश्री झालं. विश्वकर्म्याने सांगितलं कृष्णाने जा सुदामदेवाचं घर आहे सोन्याचं बनव. विश्वकर्मा ते सुदामदेवीला प्रकट झाला कृष्णाच्या घर, आपल्या सुदामदेवाच्या घरी. त्या सुशीलेने विचारले आपण कोण? म्हणजे मी विश्वकर्मा, देवाचा बांधकाम मंत्री. म्हणजे माझ्या घरी कसं काय आलं? म्हणजे तुमचे मिस्टर तिकडे द्वारकेला आहेत. कृष्णाने सांगितलं तुमचं घर आहे ना सोन्याचं बनवा. तुमचं घर सोन्याचं बनवण्याकरता मी आलेलं आहे. की बाई एवढी उदार मनाची होती, म्हणजे महाराज माझं घर तुम्ही सोन्याचं बनवाल हो, पण ज्यांच्या घरी मी भिक्षा मागते मातीची घरं गावात राहून देतील का? तुझं काय मत आहे? अहो गावात सोन्याचं बनवा ना. लगेच मोबाईल लावला बुवा विश्वकर्माने कृष्णाला. की बाया समजे काय बाय म्हणते ना गाव सोन्याचा बनवून टाक. सुदामा ब्राह्मण तो केदारी पिढीला मुष्टी पोहे घेऊन त्याची भेटीला गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोन्याचा दिला. 4-5 तोळ सोनं नाही, सोन्याचं घर नाही, सोन्याचा गाव, देणाऱ्याचे 8,000. ज्याचं तुम्ही नामस्मरण करताना त्याला तुम्ही भेटायला जा. शरणांगता देव राखे एरा वाखे विघ्नाचे. जर त्याला तुम्ही शरण गेला ना तर तुमचं संरक्षण करतो, असा 3ऱ्या चरणामध्ये मुद्दा सांगितलेला आहे. याचा आपण विचार करू. पण हे शहरातलं कीर्तन आहे, घड्यावर मोठं लक्ष द्यावं लागतं हो. आता घडी नवी संबे 9 वाजलेले आहेत, आपल्याकडे अर्धा तास आहे. चाल होईल, थोडं भजन करायचं आणि बरोबर 9:30ला आपली सेवा संपवायची. आपल्याकरता गरम गरम प्रसाद वाट बघतोय. म्हटली चाल. कारण्याची हेची कारण्याची Para
करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते तुकाराम महाराज सगळ्यांना उपदेश करतात. माणसाने काहीतरी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? पुण्य कमवलं पाहिजे. आपल्या बरोबर येतं म्हणून करणे येते हे चिकारा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. तुकाराम महाराजांनी मला वाटतं एक शब्द मुद्दाम टाकला असावा. इथे तुकारामांचं गणित किती पक्का आहे आपल्या लक्षात येतं. आपण एक काढलं त्याच्यावर शून्य दिलं तर 10, त्याच्यावर शून्य 100, त्याच्यावर शून्य 1000, त्याच्यावर शून्य, त्याच्यावर शून्य. थांबतो इथंच आता लाखापर्यंत गेला आपला. मला सांगा अशा 7-8 शून्य दिल्या आणि एकच पुसून टाकलं तर 0. तुकाराम महाराज म्हणतात एक पुसायची गरज नाही. एकचं मुंडकं ठेवा दांडकं उडवा. एक के दाविले 10 आणि फाटा पहा पुसून. काय गणित आहे तुकाराम महाराज. तसं सगळं करून तुम्ही जर नामस्मरण केलं नाही ना काही उपयोग नाही. ब्रह्मनाम श्रद्धा साढवणी केजे जो धंदा हे असं शिनवून सुद्धा दुष्टा दृष्टीचो. जर नामस्मरण करा मग काय करायचं ते करा. देवाला विसरू नका आणि त्याला शरण जा. माणसं देवाला शरण का जात नाहीत याची 4 कारणं रामानुजाचार्याने सांगितली. नंबर 1 शरण वरण, नंबर 2 भाग्यतुष्टी, नंबर 3 भगवत तुष्टी, नंबर 4 काळतुष्टी. या 4 तुष्टीमुळे माणसं देवाला शरण जात नाहीत. नंबर 1 शरणवण तुष्टी म्हणजे काय? काय माणसं फक्त बोलतात पंढरपूरला गेलं पाहिजे, आळंदीला गेलं पाहिजे, पैठणला गेलं पाहिजे, देहूला गेलं पाहिजे, पण घरातून निघतच नाहीत. बोल
बोलाचीच कडी बोलाचाच भात जेवण्या तर कोण झाला. फक्त कल्पना करतात इकडे गेलं पाहिजे तिकडे गेलं पाहिजे. याला म्हणतात शरणवण तुष्टी. भाग्यतुष्टी म्हणजे काय, काय काय माणसं म्हणतात ते भजन कीर्तन वारी आमच्या नशिबातच नाही. मग दुसऱ्यांना शेंड्या लावायचं तुमच्या नशिबात आहे की काय. भजन घाली भोगावरी अकर्तव्य मणिधारी. नाही नाही असं म्हणू नका. नंबर 3, काही माणसं म्हणतात भगवतुष्टी म्हणजे विठोबाने मला स्वप्नात येऊन सांगितलं पाहिजे पंढरपूरला ये, म्हणजे हा विठोबाचा जावई. अरे विठोबाचं तुझ्याशिवाय काय बिघडलेलं आहे बुवा. आणि नंबर 4, काही काही माणसं म्हणतात तुम्ही वर्षातून एकदा जाता, एकदा रिटायर झालं ना तिकडे जाऊन बसणार आहे बुवा. मुंबईमध्ये बरीच माणसं रिटायर झाली पण पंढरपूरला आळंदीत जात नाही, दुसरी नोकरी शोधतात बुवा. काही माणसं वर जातात पण देवापर्यंत जात नाही. पण जर देवाला तुम्ही शरण गेला ना, देवाला सगळी जबाबदारी घ्यावी लागते बुवा. शरणांगता देव राखे एरा वाखे विघ्नाचे, जो माझा होय अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणांगता शरणमेची ऐको. लक्षात ठेवा, इंद्र ब्रह्मदेव चंद्र हे तुमचं जन्म मरण चुकवत नाही. जन्म मरण चुकवणारा फक्त श्रीकृष्ण परमात्मा विठोबा, फक्त राम. बाकीचा अधिकार त्यांना नाहीच आहे, फक्त देवालाचा अधिकार आहे. मग देवाला शरण जाण्यामध्ये जीवाचं कल्याण आहे. जर तुम्ही शरण गेला ना, सगळी जबाबदारी द्यायची, संरक्षण करतो. शरणांगता देव राखे आणि येरा वाखे विघ्नाचे. आणि जो शरण गेला नाही ना त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी देव घेत नाही भाऊ. महाभारती युद्ध झालं, युद्धामध्ये किती सैन्य होतं हे सगळ्यांना माहिती आहे. 18 क्षोणी. 18 क्षोणी म्हणजे किती, 39,36,600 सैन्य होतं. 18 दिवस युद्ध झालं. त्यापैकी जगले किती माहिती आहे तुम्हाला, फक्त 10 जण जगले, बाकी सगळे मेले. कोण 10 जण, 5 पांडव, श्रीकृष्ण सात्यकी आणि कौरवांच्या म्हणजे तिघेच जगले बुवा. कृतवर्मा, कृपाचार्य आणि अश्वत्थामा. त्याच्यामध्ये 2 चिरंजीव आहेत. अश्वत्थामा बद्रव्यास हनुमानचे विभीषणा, कृपा परशुरामाचे सप्त येते चिरंजीविना. का तसा एकच जगला. कुठे 39,36,600, कुठे 10 जण बुवा. देवाने ठरवलं सगळे मेले तर हरकत नाही, पण म्हणजे पांडवांच्या केसाला धक्का लागता का म्हणे. का, ते आम्हाला शरण आलेले आहेत. कौरवांचे 4 सेनापती झाले. 18 दिवस युद्धामध्ये 10 दिवस भीष्माचार्य होते, 5 दिवस द्रोणाचार्य, 2 दिवस कर्ण आणि शेवटच्या दिवशी अश्वत्थामा. 4 सेनापती झाले कौरवांची. लक्षात ठेवा. आणि कौरवांचं सैन्य हळूहळू हळूहळू संपत चाललं. 99 कौरव गेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकट्या भीमाने 100 कौरवाचा वध केलाय भाऊ, एकट्या भीमाने. का, त्याच्याकडे 10,000 तिथे बळ होतं भीमाकडं. अर्थात भीष्माचार्यांनी सांगितलं होतं मी पांडवावर मानणार नाही. नंतर द्रोणाचार्यांनी काय केलं, चक्रव्यूह रचला आणि अभिमन्यूला मारलं बघ. हुतात्मा अभिमन्यू हुतात्मा झाला. मी महाभारतातले हे आत्मे काढलेत महाराज, माझी चिंता नाही. किती, 8. अभ्यासी लोकांनी लक्षात ठेवा. नंबर 1 जीवात्मा, नंबर 2 दुष्टात्मा, नंबर 3 पापात्मा, नंबर 4 हुतात्मा, नंबर 6 धर्मात्मा, नंबर 8 नाही 1 मध्ये चुकलं मला वाटतं. धर्मात्मा अर्जुन, पुण्यात्मा विदुर महात्मा आणि श्रीकृष्ण परमात्मा. लक्षात ठेवा. सगळं सैन्य जीवात्मा, दुर्योधन दुष्ट आत्मा, धृतराष्ट्र पापात्मा, अभिमन्यू हुतात्मा, धर्मराज धर्मात्मा, अर्जुन पुण्यात्मा, विदुर महात्मा आणि श्रीकृष्ण परमात्मा परमात्मा. लक्षात ठेवा. मी कशाकरता सांगितलं हे, सेनापती बदलत गेले. द्रोणाचार्यांनी व्यूह रचला, कर्ण पण गेला लगेच. आणि शेवटचा होता अश्वत्थामा सेनापती. कौरव जवळजवळ संपत चालले होते. एकाच दिवशी अर्जुनाने 8 अक्षौणी सैन्य मारलं हो. एकाच दिवशी 8 अक्षौणी, 11 अक्षौणी पैकी. म्हणून सगळ्या वीरात त्याचं नाव आहे. अर्जुन सगळ्यात मोठा वीर. अर्थात अश्वत्थाम्याच्या हातून अश्वत्थाम्याने सांगितलं तू आजपासून सेनापती. पाणी सोडलं. अश्वत्थामा म्हटले तुम्ही आता मारायच्या पंथाला लागला, पण तुमच्या आत्म्याला शांती मिळण्याकरता मी सगळ्या पांडवांना मारून टाकतो झोपेमध्ये. श्रीकृष्णाने मात्र झोपेमध्ये पांडवांना राहू दिलं नाही. बाजूला घेऊन गेले श्रीकृष्ण.
पण अश्वत्थामा एवढा क्रूर होता ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल, द्रौपदीची 5 मुलं मारून टाकली बोलाने अश्वत्थाम्याने. आणि पांडवांचा वंश खंडन करण्याकरता उत्तरा होती ना, उत्तरा तिच्या पोटामध्ये गर्भ होता परीक्षित राजाचा, त्याच्यावर ब्रह्मास्त्र सोडलं, वंशच खंडन करून टाकूया. ती उत्तरा कळवळली, कारण उत्तरेला सासूनी सांगितलं होतं, कोणी, द्रौपदीनं, बाळ मी जशी चूक केली तशी चूक करू नसतो, पण ती तुम्ही काय सजवाय चूक केली, म्हणजे वस्त्रहरणाची वेळी पहिले तर पतिराजांना बोललो, त्यांनी खाली माना घातल्या, आचार्यांना बोललो, त्यांनी खाली माना घातल्या. नंतर कृष्णाचा दावा केला, कृष्ण आला आणि माझी राज लागली. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रे हरणे वस्त्रे कशी झाली मावळी. मी जी चूक केली आहे तू करू नकोस. तुझ्यावर संकट आहे ना, डायरेक्ट कृष्णाला हाक मारायची. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या उत्तरेनं ना ब्रह्मास्त्र पोटात दिल्यानंतर का मारायला लागली, वो वेदना व्हायला लागल्या, आणि डायरेक्ट कृष्णाचा धावा केला. कृष्ण परमात्मा तिच्या पोटामध्ये गेला. चक्र होतं ना, सुदर्शन चक्र, सुदर्शन चक्र आणि ब्रह्मास्त्राचा नायनाट केला, आणि परीक्षित राजाचं संरक्षण केलं आणि दर्शन सुद्धा दिलं. मला सांगा, जो आईच्या पोटामध्ये संरक्षण करतो तो बाहेर करणार नाही का? देव आम्हा राखे राखे, घाली कळीकाळाशी काखे. फक्त त्यानं ठरवलं पाहिजे, देव तारी तेच कोण मारी, आणि देव मारी तेच कोण तारी. देवाने मारायचं ठरवलं, कोण तुम्हाला वाचू शकत नाही. तुम्ही म्हणाल बाबा संरक्षण केलं, पण यम आल्यानंतर काय करणार बुवा? देव आहे ना, यमाच्या तावडीतून सोडवतो आणि बाकीच्या लोकांच्या तावडीतून सोडवतो. देव आम्हा राखे राखे, घाली कळी काळाशी काखे. तयाच्या चिंतने निर्सेला संतान, तयाच्या चिंतने
चिंतने निरसेल संकट तराला दुर्गट भव सिंधू. एखादा समजा टग्या असेल दादा मुंबईचा, त्याच्या संरक्षणाकरता तो सटोर फटर माणसं ठेवतो भाऊ. दादाला कोण आपल्याला मारील म्हणून, कारण त्यानं 4-5 मर्डर केली असतात म्हणून. तो काय करतो, टगे लोक ठेवतो संरक्षणाकरता. मंत्री झाले ना मग त्यांच्याकरता कमांडो असतात, कमांडो. आणि मोठा मंत्री झाला तर झेड सुरक्षा. हे टगे लोक, कमांडो, झेड सुरक्षा. इथं यमदूत आले तर काय करणार बुवा. म्हणून तर देवाचं भजन करायचं आहे. आमचा देव आहे ना इथल्या संकटातून वाचवतो आणि वर्षा संकटातून वाचवतो. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट हो सिंधू. म्हणून त्याचं भजन करायचं, म्हणून त्याला शरण जायचं. शरणांगता देव राखे येरा वाके विघ्नाचे. स्वतःच्याच बापाने प्रल्हादाला मारण्याकरता 11 प्रयोग केले हो. प्रल्हादाशी पिता करीतो जाचनी परितो स्मरे म्हणे नारायण. सगळे प्रयोग फेल झाले आणि एकट्या प्रल्हादाकरता देवाने एक अवतार घेतला, नृसिंह अवतार, आणि त्याला फाडून टाकला. जर तुम्ही नामस्मरण केलं ना, संरक्षणाची जबाबदारी देवाची. शरणांगता देव राखे येरा वाखे विघ्नाचे. आणि समाजामध्ये वागताना ना, राहताना नम्रता अंगीकारा, असं शेवटचं चरण सांगतात. तुका म्हणे लीन व्हावे, व्हावे कळे भावे वर्म. हे समाजामध्ये आपण राहताना वागताना ना नम्रता बाळगली पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात, करोडो जन्म जरी भजन केलं आणि अंतःकरणामध्ये अहंकार असेल ना, देवाची प्राप्ती होत नाही. चित्ती अहंते ठावो जिभे सकळ शास्त्राचा सराव. ऐसे आणि कोणी एक जन्म जाऊ पडणे पाहिजे माते. अंतःकरणामध्ये अहंकार ताटा असेल ना, देवाची प्राप्ती होत नाही. मग एक थोर पण पडा सांडीजे युत्पत्ती आगे विसरीजे. जे जगात धाकुटे होईजे ते जवळीक माझी. नम्र झाला भूता तिने कोणी अनंता. समाजामध्ये वागताना ना सगळ्याशी नम्र राहा. सामान्य लोकांशी राहा, देवाशी नम्र राहा, संतांशी जास्त नम्र राहा. नम्रता एक सगळ्यात मोठा गुन्हा आहे, लक्षात ठेवा. नम्र माणूस जगाच्या पटीवर कुठे राहू शकतो. मी नेहमी एक दृष्टांत सांगतो रामायणामधला. रावणाच्या राज्यामध्ये बिभीषण आहे ना, रामाचं भजन करत होता. रावणाच्या राज्यामध्ये बिभीषण या रावणाचा भाऊ रामाचं भजन करायचं. सकाळी उठणार, आंघोळ करणार, तुळशीला पाणी घालणार, आणि त्याचा नियम होता रांगोळी करताना तिथं राम लिहिणार, राम. गपचूप सगळं करणार भाऊ. एकदा रावणाचे गुप्तचर फिरत फिरत आले आणि बघितलं हा राम लिहितोय. बघितलं राम लिहितोय. हा रावणाला सांगितलं, तुमचा भाऊ विरुद्ध पक्षामध्ये आहे. तुमचा भाऊ विरुद्ध पक्षामध्ये आहे का? आम्ही बघितलं राम लिहितो, तो राम तुमचे शत्रू आहेत. रावण भडकला, म्हणजे माझंच खाऊन माझ्या विरुद्ध.
तो काय महाराष्ट्र आहेत काय एकाच घरात 3-3 पक्ष? त्याला पकडून घेऊन या. गुप्तहेर पकडण्याकरता गेले बुवा आणि बिभीषणाला पकडला. ते बिभीषणाने विचारले माझा गुन्हा काय, त्याच्याकरता पकडला? म्हणजे तुमचा गुन्हा, तुम्ही राम लिहिता, राम हे रामाचे शत्रू आहेत. रावणाने तुमच्या भावानीच तुम्हाला ऑर्डर दिली, हे बघा ऑर्डर मला पकडण्याची. तेव्हा बिभीषण म्हटला तुमचा गैरसमज होत आहे. म्हणजे तुम्ही राम लिहित नाही का? मी राम लिहितो, पण तुम्हाला त्याचा अर्थ माहित नाही. म्हणजे काय अर्थ? अरे मूर्खानो, राम म्हणजे रावण आणि म्हणजे मंदोदरी. असं म्हटलं सगळ्यांनी खाली मान्या घातल्या, निघून गेले आणि म्हणजे आमचा गैरसमज झाला होता. अहो रामाचं नाव लिहित नाही तो. राम म्हणजे रावण आणि म्हणजे मंदोदरी. तुमचं आणि वहिनीचं नाव लिहितोय. मला सांगा, असं जर तुम्ही केलं ना, मग तुम्ही मुलुंडमध्ये राहू शकता, ठाण्यामध्ये राहू शकता आणि कल्याणमध्ये आणि भिवंडीमध्ये राहू शकता. तुमच्या केसाला कोण धक्का लागणार नाही. अहंकार जेवढं येईल ना तेवढं राहणं कठीण होतं. तुम्ही मोठ्या बापाचे म्हणाल काय हरकत आहे बुवा. तुम्ही दादा आहात, तुम्ही दादा आहात, तुम्ही दादा आहात. नंबर झाला ना, देव मिळतो तुम्हाला, लक्षात ठेवा. तो का म्हणजे लीन व्हावे सगळ्याशी लीनला म्हणजे नंबर राहा आणि कळे भावे वर्मय. मात्र देवाचं भावाने म्हणजे प्रेमाने भजन करायला पाहिजे. लक्षात ठेवा, प्रेम फार महत्वाचं आहे. राम राम तो सब कोई कहते है, ठक ठाकुर और चोर, बिना प्रेम रिझे नाही तुलसी नंद किशोर. अंतःकरणामध्ये प्रेमाचा ओलावा नसेल ना तर नाम टिकत नाही. नुसता वडा नाही, वडा पाव. नुसता भात नाही, आपला डाळ भात. नुसती भाकरी नाही, झुणका भाकर. तसं राम नाम अधिक प्रेम बरोबर अंतःकरण साफ होतं. भावाचे शास्त्रामध्ये 5 प्रकार आलेले आहेत, लक्षात ठेवा. नंबर 1 शांत भाव, नंबर 2 दास्य भाव, नंबर 3 सख्य भाव, नंबर 4 वात्सल्य भाव आणि नंबर 5 माधुर्यकांत भाव. देव आपला राजा, आपण त्याची प्रजा, शांत भाव. देव आपला मालक, आपण त्याचे नोकर, दास्य भाव. देव आपला मित्र, आपण त्याचे मित्र, सख्य भाव. देव आपला आई वडील, आपण त्याचे लेकरू, की आपण आई वडील देव लेकरू. आणि देव आपला पती, आपण त्याची पत्नी. त्याला माधुर्य भाव, कांतभाव म्हणतात. हे एकापेक्षा एक सरस आहे, लक्षात ठेवा. राजाचा आणि प्रजेचा जेवढा संबंध आहे ना, त्याच्यापेक्षा नोकराचा आणि मालकाचा संबंध जास्त. नोकराच्या आणि मालकाच्या संबंधापेक्षा मित्राचा संबंध जास्त. मित्राच्या संबंधापेक्षा आई वडिलाचा संबंध जास्त. आणि आई वडिलाच्या संबंधापेक्षा बोला ना बायकोचा संबंध जास्त. म्हणून आई वडील गावी आणि बायको बरोबर. आता संबंध जास्त आहे, काय करणार? घरोघरी मातीच्या चुली, घरोघरी शेगडीच्या शेगड्या. रामायणामध्ये 2च भाव आले आहेत, शांत भाव आणि दास्य भाव. रामाची सेवा मिळावी म्हणून शंकर हनुमान झाले. रामाची सेवा मिळावी म्हणून पार्वती हनुमंताची शेपूट झाली. रामाची सेवा मिळावी म्हणून ब्रह्मदेव जांबवंत झाले. रामाची सेवा मिळावी म्हणून शंखचक्र भरत शत्रुघ्न झाले. रामाची सेवा मिळावी म्हणून आदिशक्ती सीता झाली. आणि रामाची सेवा मिळावी म्हणून सगळे भक्त वानर झाले. सगळा सेवाभाव आहे. आणि परमार्थामध्ये सेवाभाव फार महत्वाचा. ज्ञानोबांची ओळ आहे ना, जे ज्ञानाचा कुरुठा देत सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबडा ओळगोणी. डायरेक्ट कीर्तनकार व्हायला बघू नका. अगोदर काही वारी करा. माझ्याकडे 2 मुलं आली होती बुवा. म्हणजे तुमच्यासारखं आम्हाला कीर्तन करायचं आहे, काय करावं लागेल? मी म्हटलं कीर्तन करता येईल तुम्हाला, माझ्याकडे या, पण पहिल्यांदा हरिपाठ पाठ करून या. जवळजवळ 4 वर्ष झाली त्यांना हरिपाठच पाठ होत नाही बुवा. आता ज्याचा हरिपाठ पाठ नाही त्याची प्रगती कशी होणार बुवा? कीर्तन करणं एवढी सोपी गोष्ट नाही. पण लोकांना असं काय झालेलं आहे, कीर्तन करायला भरपूर पैसे मिळतात. नाही 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 असं नाही, लक्षात ठेवा. याच्याकरता अभ्यास करावा लागतो, तपश्चर्या करावी लागते. या संपूर्ण रामायणामध्ये दास्य भाव आहे. आणि श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये 3 भाव आहेत. गोपाळ आणि श्रीकृष्णाचा भाव आहे ना सख्य भाव, मित्र भाव. नंद यशोदा वसुदेव देवकी आणि कृष्ण वात्सल्य भाव. आणि गवळण आणि श्रीकृष्ण आहे ना माधुरी भाव, कांत भाव. सगळ्यात श्रेष्ठ आहे. कुठला तरी संबंध ठेवल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. कुठला तरी संबंध ठेवा अंतःकरणामध्ये. बाकीचे जे संबंध तोडा आणि देवाशी संबंध जोडा. जब तक नाता जगत में तब तक भक्त न होय, नाता तोडे हरी भजे भक्त कहावे सोय. सगळ्याचे संबंध तोडायचे, देवाशी जोडायचं तर देव प्राप्त होईल. त्वमेव माताचं पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव,
तमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्व मम देव देव. तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये 4092 अभंग लिहिले, पण एक काही अभंगामध्ये स्वतःच्या आई वडिलाचं नाव नाही. असं म्हणायला पाहिजे होतं, कणकाई माझी माता आणि बोल्लोबा माझा पिता. नाही 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 नाही. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. रामाला, कृष्णाला, पांडुरंगाला बाप माना किंवा पती माना, नक्की तुम्हाला प्राप्ती होणार. एकापेक्षा एक सरस भाव आहेत. तर तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये लोकांना उपदेश केलेला आहे, चिंतन केलेलं आहे. करणे ते हेच करा, नरका घोरा का जाता. हेच करा, बाकी काही करू नका. नको ती व्यसन करून नरकाला जाऊ नका भाऊ. मी माझं जे उदाहरण सांगतो, 1971 मी आलो ना, माझे मित्र काही इथं आले, नको ती व्यसन लागली त्यांना. डान्स बार, बिअर बार, आणि परिणाम असा झाला ना, ते कर्जबाजारी झाले आणि गावची जमीन विकून इथलं मुंबईतलं कर्ज फेडलं आणि परत आता बोंबलत गावी गेले. का? व्यसन. माणसाने जीवनामध्ये व्यसन आणि फॅशन करायची नाही, साधं राहायचं आणि नामस्मरण करायचं. तुमची तब्येत सुद्धा चांगली राहील आणि हळूहळू देवाची सुद्धा प्राप्ती होईल. तुकाराम म्हणे, लीन व्हावे कडे भावीवर महे, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते. माझं भांडवल पण संपलं आणि आपली वेळ पण संपली. या सगळ्या कीर्तनाचे तात्पर्य असे, जेवढी वेळ मिळेल ना तेवढं तुम्ही नामस्मरण करा. कलियुगामध्ये नामस्मरण देव मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. यही कलिकालन साधन दूजा, जोग यज्ञ जप तपवृत पूजा. राम ही सुमिर्य गाय, राम ही सतत सुनिय, राम गुण ग्राम ही. तर झालेली वेळी वगैरे शिवा ज्ञानोबा तुकोबाराय विठ्ठलाच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये माझा टोमणा कुणाला लागला असेल तर क्षमा करा, आणि काय बरोबर असेल माझ्या गुरूंची ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा तरी नुन्नते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुम्हाते विविधासे. तुका म्हणे लीन व्हावे, तुका म्हणे